मी प्राध्यापक S.K. कापुरे. कृत्रिम बुद्धिमत्तेची उपयुक्तता व विकासावर भर देणारी आहे. तर आधुनिक AI पद्धती ज्ञानात सुसूत्रता, वेग व सुलभता आणते. AI आधारित शिक्षण पद्धती सुलभ व तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे. दोन्हीचा समतोल वापर शिक्षण प्रणालीस अधिक प्रभावी बनवू शकतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे भारत सरकारने शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी तयार केलेले व्यापक धोरण आहे. हे धोरण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्ता वाढ, सृजनशीलता आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगावर भर देते. कृत्रिम बुद्धिमत्ता AI हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी साधन ठरते. आधुनिक तंत्रज्ञानाचा एक भाग असलेली ही प्रणाली शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक प्रणालींना मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे विचार करण्याची, शिकण्याची, निर्णय घेण्याची आणि समस्या निराकरण करण्याची क्षमता प्रदान करते. यात मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नैसर्गिक भाषा प्रक्रिया, व्हिजन टेक्नॉलॉजी याचा समावेश होतो. शैक्षणिक धोरणात AIची उपयुक्तता. एक, वैयक्तिकृत शिक्षण. AIच्या सहाय्याने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गतीनुसार, स्वारस्यानुसार आणि गरजेनुसार शिक्षण दिले जाऊ शकते. हे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवते आणि शिक्षणाच्या प्रक्रियेला प्रभावी बनवते. 2. शिक्षकांना सहाय्य. AI आधारित साधने शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी मदत करतात. यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात. 3. इंटरॅक्टिव्ह लर्निंग. AI आधारित चॅटबॉट्स, व्हर्च्युअल ट्युटर आणि इंटेलिजंट ट्युटरिंग सिस्टीम्स विद्यार्थ्यांना अविरत सहाय्य देऊ शकतात. हे शिक्षण अधिक आकर्षक आणि संवादात्मक बनवते. 4. भाषांतर व भाषा शिक्षण. AI आधारित भाषांतर साधनामुळे वेगवेगळ्या भाषेतील शिक्षण सामग्री सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होते. हे NEPच्या बहुभाषिक शिक्षण या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. अपंग विद्यार्थ्यांसाठी सहाय्य. AIच्या पद्धतीने विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभ करता येते. उदाहरणार्थ व्हॉइस टू टेक्स्ट, व्हिडिओ लर्निंग, व्हिज्युअल असिस्टंट्स इत्यादी. डेटा विश्लेषण आणि धोरणनिर्मिती. AIच्या पद्धतीने संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धती, निकाल, उपस्थिती यासारख्या गोष्टींचा डेटा एकत्र करून धोरण निर्मितीसाठी उपयुक्त माहिती मिळविता येते. गोपनीयता आणि डेटा सुरक्षा. विद्यार्थ्यांचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तंत्रज्ञान साक्षरतेचा अभाव. अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना AI वापरण्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. ग्रामीण भागातील तंत्रसुविधा. अनेक ठिकाणी इंटरनेट व संगणकाची सुविधा अद्यापही अपुरी आहे. फायदे आणि तोटे. शिक्षण प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर वाढत चाललेला आहे. याचे काही महत्त्वाचे फायदे तोटे. शिक्षण प्रणालीत AIचे फायदे. वैयक्तिक शिक्षण. AI विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार अभ्यासक्रम व मार्गदर्शन देते. धीम्या आणि गतिमान विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या गतीने शिकण्याची संधी मिळते. स्वयं अध्ययनाची संधी इत्यादी विद्यार्थ्यांना अविरत मार्गदर्शन देतात. विद्यार्थ्यांना आपली शंका कधीही सोडवता येते. शिक्षकांचा ताण कमी होतो. गृहपाठ तपासणे, उपस्थिती नोंदवणे, मूल्यमापन करणे यासारख्या गोष्टी AIमुळे करू शकते. शिक्षण दर्जेदार अध्यापनासाठी
आवश्यक वेळ देऊ शकतात. सुलभ प्रवेश व समावेश. दिव्यांग विद्यार्थी, वेगळ्या भाषा बोलणारे विद्यार्थी यांना AI सहकार्य करू शकते. भाषांतर, स्क्रीन रीडर, स्पीच टू टेक्स्ट यामुळे शिक्षण अधिक सर्वसमावेशक होते. डेटा आधारित विश्लेषण. विद्यार्थी कुठे मागे पडतो आहे, कोणत्या विषयाकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे याचे विश्लेषण शक्य होते. शिक्षण प्रणालीत AIचे तोटे. मानवी स्पर्शांना अभाव. शिक्षकांचे मार्गदर्शन, भावनिक आधार हे AI देऊ शकत नाही. विद्यार्थ्यांचा सामाजिक नैतिक विकास खुंटू शकतो. डेटा गोपनीयता व सुरक्षितता. विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती गोळा केली जाते. चुकीच्या वापरामुळे गोपनीयतेचा भंग होऊ शकतो. सर्वांपर्यंत पोहोच नसणे. ग्रामीण व गरीब भागात इंटरनेट, स्मार्ट डिव्हाइसेस अभाव असतो. त्यामुळे AI आधारित शिक्षण सर्वांना उपलब्ध होत नाही. अत्याधुनिक अवलंबित्व. AIवर जास्त अवलंबून राहिल्यास विद्यार्थ्यांची विचारशक्ती व सर्जनशीलता कमी होत शकते. नोकऱ्यांवर परिणाम. AIमुळे काही शिक्षकांच्या नोकऱ्या कमी होऊ शकतात. विशेषतः मूल्यमापन, सहाय्यक शिक्षक यांची गरज कमी होऊ शकते. निष्कर्ष. AIचा शिक्षणात उपयोग केल्यास शिक्षण अधिक सुलभ, प्रभावी व वैयक्तिक बनू शकते. मात्र मानवी शिक्षकांची जागा घेणे शक्य नाही. योग्य संतुलन राखून AIचा वापर केल्यास शिक्षणात सकारात्मक बदल घडू शकतो. थँक्यू.